नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज सपोर्ट या चॅनलमध्ये अगदी तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपण इयत्ता चौथीचा पॅटचा जो इंग्रजी विषयाचा पेपर आहे तो पाहणार आहोत, तोही उत्तरासहित. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सर्वात आधी सबस्क्राईब करा. तर तुमचा हा इंग्रजी विषयाचा इयत्ता चौथीचा जो पॅटचा पेपर बघा, एकूण 40 मार्क्स असणार आहे आणि ज्यामध्ये 2 सेक्शन असणार आहेत. पहिला सेक्शन असणार आहे ओरल सेक्शनचा, जो एकूण 10 मार्क्ससाठी विचारण्यात येतो. यामध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारतात, तर एकूण पहिला जो प्रश्न आहे पहा 5 मार्क्ससाठी, रीड द गिवन पॅसेज अलाउड युजिंग प्रॉपर इंटोनेशन, पंक्च्युएशन मार्क्स अँड पॉजेस. तर तुम्हाला यामध्ये काय करायचं आहे, दिलेला पॅसेज जो आहे तो तुमच्या शिक्षकांसमोर काय करायचं आहे, व्यवस्थित अगदी वाचून दाखवायचं आहे पहा, प्रॉपर पॉजेससह, पंक्च्युएशन मार्क्स आणि इंटोनेशनसह. तर मी एकदा वाचून दाखवते, तुम्ही एकदा हा व्हिडिओ थोडासा स्टॉप करून हा काय करू शकता, स्क्रीनशॉट काढून घ्या आणि तुम्ही प्रॅक्टिस करा व्यवस्थित या वाचण्याचे पॅसेजची. चला तर पाहूयात कशा प्रकारे वाचायचा आहे हा पॅसेज शिक्षकांसमोर. तर पहा, मल्हार वेंट बॅक टू द सी अँड कॉल्ड द फिश. तर जिथं फुल स्टॉप आहे पहा, तिथं थोडंसं थांबायचं आहे, तुम्हाला एक श्वास असं घ्यायचा आहे आणि त्यानंतर नवीन वाक्य परत काय करायचं आहे, स्टार्ट करायचं आहे. ओ फिश, त्यानंतर स्वल्पविरामच्या जागी थोडंसं थांबायचं आहे. प्लीज ग्रांट मी वन मोर विश. When the fish comes, there was a storm in the sea. The fish looked very, very cross. That is it. Now my wife wants to the goddess. Sorry, my wife wants to be goddess, said Mallar in a small voice. Go back home, the fish said. His voice was like a thunder and don't came again. तर अशा प्रकारे तुम्हाला हा पॅसेज व्यवस्थित अगदी कुठं पंक्च्युएशन मार्क्स आहेत बघा, फुल स्टॉप, त्यानंतर एक्सप्लेनेशन मार्क, तो क्वेश्चन मार्क आहे तिथे थोडंसं थांबायचं क्वेश्चन. तर असे व्यवस्थित तुम्ही जर वाचला तर यामध्ये 5 पैकी 5 मार्क्स हे मिळवणार आहात. पुढचा बघा, क्वेश्चन 2 असणार आहे, तो तुमचा असणार आहे ओरलचाच असणार आहे 5 मार्क्ससाठी, ज्यामध्ये तुम्हाला काही इन्स्ट्रक्शन्स दिलेल्या आहेत, त्या केअरफुली लिसन करायचे आहेत आणि त्या फॉलो करायचे आहेत. पहा, कोणत्याही 5 यातल्या काय करायचे आहेत, इन्स्ट्रक्शन्स म्हणजे दिलेल्या सूचना ह्या करून दाखवायचे आहेत. पहा, स्विम अराउंड लाईक अ फिश, फ्लाय लाईक अ बर्ड, वॉक स्लोली लाईक अन एलिफंट, होप लाईक अ रॅबिट. त्यानंतर पहा, जम्प लाईक अ फ्रॉग, से बाबा अँड वॉक स्लोली, clap your hands 2 times, stamp your feet 3 times, open your book and turn to page 10, walk to the door and touch it, pick up your pen and write your answer, write your name, sit and move your hands round and around as if churning curd. तर पहा, स्विम अराउंड लाईक अ फिश म्हणजे माशासारखं पोहा, त्यानंतर फ्लाय लाईक अ बर्ड, पक्ष्यासारखं उडा, त्यानंतर पहा हत्तीसारखं काय करा तर चाला, त्यानंतर पहा रॅबिट म्हणजे सस्यासारखं तुम्ही काय करा, होप लाईक अ रॅबिट, जम्प लाईक अ फ्रॉग, बेडकासारखी उडी मारा, त्यानंतर पहा से बाय बा अँड वॉक स्लोली, हळू चाला आणि काय म्हणा, बा बा म्हणा, त्यानंतर क्लॅप युअर हँड्स 2 टाइम्स, तुमचे हात म्हणजे तुम्ही टाळ्या 2 वेळा वाजवा, त्यानंतर पहा तुमच्या पायांवरती उभा राहून 3 टाइम्स स्टॅम्प करा, त्यानंतर तुमचं बुक म्हणजे पुस्तक उघडा आणि 10 पेजपर्यंत काय करा तर पेजेस हे टर्न करा, त्यानंतर पहा तुमच्या म्हणजे जे डोअर आहे तिथंपर्यंत चाला आणि काय करा त्याला हात लावा, त्यानंतर पहा तुमची पेन घ्या आणि तुमच्या पेनानं तुमच्या वहीमध्ये नाव लिहा आणि त्यानंतर पहा सिट अँड मूव युअर हँड्स राऊंड्स अँड राऊंड ॲज इफ चर्निंग कर. तर अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे, बसायचं आहे आणि तुमचे जे हात आहेत ते पहा गोल गोल असे फिरवायचे आहेत इफ चर्निंग कर्ड. तर अशा प्रकारे तुम्हाला ज्या यातली कोणतेही 5 तुम्ही कोणतेही स्लोली चालून दाखवू शकता, त्यानंतर पक्षासारखे थोडंसं हात असे खालीवर करून बर्ड्ससारखे फ्लाय करू शकता, त्यानंतर तुमचे नाव पेन घेऊन नाव लिहू शकता. जे सोपं आहे बघा तुम्हाला जातं, तिथे मी काय करायचे, इन्स्ट्रक्शन्स फॉलो करायचे आहे आणि ते व्यवस्थित ऐकायचं आहे. कोणतंही पास करायचं आहे, 5 मार्क्ससाठी असणार आहे, खूप सोपा असणार आहे पहा इंग्रजीचा चौथीचा पॅटचा पेपर. त्यानंतर पहा ओरल सेक्शन हा एकूण 30 मार्क्ससाठी असणार आहे आणि ज्यामध्ये क्वेश्चन 3 असणार आहे तो पहा 5 मार्क्ससाठी डू ॲज डायरेक्टेड. त्यामध्ये
त्यामध्ये बघा एक क्वेश्चन असणार आहे, यूज द लेटर्स टू मेक अ मिनिंगफुल वर्ड्स फ्रॉम द गिवन ग्रीड. तर तुम्हाला अशी एक ग्रीड दिलेली आहे, म्हणजेच कॉलम्समध्ये काय दिलेले आहेत, लेटर्स दिलेले आहेत आणि त्या लेटर्सचा वापर करून तुम्हाला काय करायचं आहे, तर नवीन वर्ड्स असे तयार करायचे, जसं की 2 लेटर वर्ड. तर यापासून तुम्ही काय करू शकता, TO, त्यानंतर NO, SO. तर इथं केलेलं आहे पहा, नो, सो, टू. 3 लेटर वर्ड ह्यातील कोणते 3 लेटर्स घ्यायचे आणि मिनिंगफुल असा वर्ड तयार करायचा आहे पहा, जसं की नॉब, पॉट आणि टॉप. 4 लेटर वर्ड पहा, डज, होप आणि रोप केलेला आहे. तुम्ही तुमच्या म्हणण्याप्रमाणे जे तुम्हाला पोएट होऊ शकतो, खूप सारे वर्ड्स होऊ शकतात, ॲटलिस्ट प्रत्येकाचे 3-3 लिहिले तरी चालतील आणि जेणेकरून 3 मार्क्स तुम्हाला प्रत्येक ह्याच्यामध्ये मिळवायचे आहेत. त्यानंतर बी क्वेश्चन पहा, फाइंड द स्मॉलर वर्ड इन द गिवन बिगर वर्ड्स. 2 मार्क्ससाठी आहे पहा, तुम्हाला 2 शब्द दिलेले आहेत आणि त्या शब्दामधून स्मॉलर वर्ड फाइंड करून काय करायचं आहे, लिहायचं आहे पहा. बिगर वर्ड काय आहे, कॅटरपिलर आणि पिलर हा शब्द लिहिलेला आहे आणि अटेन्शनमधून टेन्शन हा शब्द काय केलेला आहे, जस्ट त्यातला स्मॉलर वर्ड कॉपी करून लिहिलेला आहे. त्यानंतर पहा क्वेश्चन 4 असणार आहे, राईट गिवन वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर्स. दिलेले तुम्हाला जे वर्ड्स आहेत पहा, ते अल्फाबेटिकल ऑर्डर्समध्ये लावायचे आहेत. एकूण 4 मार्क्ससाठी, म्हणजे प्रत्येक प्रश्न 2-2 मार्क्ससाठी असणार आहे. पहिला पाहूयात, तर ॲपल पहिल्यांदा येणार आहे अल्फाबेटिकल ऑर्डर्सने, त्यानंतर बनाना, त्यानंतर ग्रेप्स, पपया आणि ऑरेंज. आणि इकडं पाहू शकता पहिल्यांदा इंग्लिश येणार आहे, त्यानंतर हिंदी, हिस्ट्री, मराठी आणि मॅथमॅटिक्स. तर अशा प्रकारे अल्फाबेटिकल ऑर्डर्समध्ये दिलेले वर्ड्स अरेंज करायचे आहेत. त्यानंतर क्वेश्चन 5 असणार आहे पहा, तुमचा ऐकून 5 मार्क्ससाठी. चूज अँड राईट सुटेबल नोटीस फॉर द गिवन पिक्चर फ्रॉम द ब्रॅकेट. तर तुम्हाला ब्रॅकेटमध्ये काही असे काय देणार आहेत, तर इथं सुटेबल नोटीस देणार आहेत आणि त्या पिक्चरला कोणतं रिलेटेड होतं, जे त्याचं टायटल ते लिहायचं आहे पहा. सेव्ह एनर्जी, म्हणजे तिथं एनर्जीचं तुम्हाला चित्र देणार आहे, तिथं काय येणार आहे, तर सेव्ह एनर्जी. त्यानंतर सेव्ह वॉटर, डोंट प्लग द फ्लावर, पुट गार्बेज इन डस्टबिन अँड कीप सायलन्स. तर तुम्ही ते चित्रावरून ते काय आहे, हे चित्र सांगतोय ते तुम्ही लिहू शकता. खूप सोपं आहे पहा 5 मार्क्ससाठी. त्यानंतर क्वेश्चन 6 असणार आहे पहा, राईट अ मेसेज फॉर द फॉलोइंग सिच्युएशन. तर सिच्युएशन 2 दिलेले आहेत पहा, त्यातील तुम्हाला काय करायचं, एक मेसेज लिहायचा आहे पहा प्रत्येक सिच्युएशनसाठी. तर तुमचा फ्रेंड, युअर फ्रेंड इज गोइंग टू प्ले कबड्डी मॅच. तुमचा फ्रेंड काय जाणार आहे, तर कबड्डीची मॅच खेळायला जाणार आहे. तर तुमचा मेसेज काय असू शकतो, तर पहा, हे मनीष, म्हणजे तुमच्या फ्रेंडचं नाव लिहायचं आहे पहा, तिथं काही लिहू शकता. मुलगी असाल तर तुमच्या फ्रेंडचं नाव, जसं की अंजली, व्हॉट एव्हर, मीना, सीता, गीता. त्यानंतर पहा, गुड लक विथ युअर कबड्डी मॅच टुडे. आजच्या कबड्डी मॅचसाठी तुला खूप खूप शुभेच्छा. यू हॅव पुट इन सो मच हार्ड वर्क अँड प्रॅक्टिस. नाव इट्स टाईम टू शो देम व्हॉट यू आर मेड ऑफ. तर ॲटलिस्ट 2 to 3 सेंटेन्समध्ये हा मॅसेज तुम्हाला कव्हर अप करायचा आहे व्यवस्थित अगदी. त्यानंतर पहा, युअर फ्रेंड हॅज वॉन अ मॅच. तुमच्या मित्राने काय केलेलं आहे, मॅच जिंकलेली आहे. तर तुम्हाला कसं वाटतं त्याबद्दल मॅसेज लिहायचा आहे. ओ हो, ह्यूज कॉंग्रॅट्स मनीष, तुमच्या फ्रेंड्सचं नाव. यू किल्ड इट आउट देअर, वे टू गो, सो प्राऊड ऑफ यू, वेल प्लेड. तुम्ही कॉंग्रॅच्युलेशन्स. त्यानंतर तुम्हाला जी तुमची भावना वाटते ते इंग्रजीमध्ये इथे लिहायचं आहे. आय एम प्राऊड ऑफ यू असं वगैरे तुम्हाला काय करायचं इथं लिहायचं आहे मॅसेज. त्यानंतर पहा क्वेश्चन 7 असणार आहे, तो तुमचा रीड द गिवन रिडल्स केअरफुली, गेस हू आय एम अँड मॅच द कॉलम्स. तर तुम्हाला कॉलम ए आणि कॉलम बी दिलेला आहे. कॉलम एमध्ये काय केलेलं आहे, तुम्हाला काहीतरी कोडी दिलेल्या आहेत आणि त्या कोड्यांचं उत्तर काय येणार आहे, हे कॉलम बी मधलं शोधून तुम्हाला आन्सर या सेक्शनमध्ये त्याचं ऑप्शन लिहायचं आहे पहा. कॉलम बी मध्ये तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे तुम्हाला डायग्राम्स दिलेले आहेत, हमिंग बर्ड, पोस्टमॅन आणि बटरफ्लाय आणि इथं देखील फिशरमॅन. तर पहिलं पाहूया, आय ब्रिंग यू लेटर्स बिग अँड स्मॉल, आय विअर अ बॅग अँड वॉक टू ऑल रेन अँड शाईन, आय नेवर रेस्ट हू आय. तर मी तुम्हाला काय करतो, तर लहान मोठी पत्र देतो आणि मी स्वतः एक बॅग घेतो आणि काय करतो, तर पावसात ते आणि कोणत्याही म्हणजे जे हवामान असेल त्या वातावरणात मी काय करतो, तसं चालत असतो आणि तुमच्यापर्यंत पत्र पोहोचत असतं. तर ऑफकोर्स त्याचं उत्तर काय येणार आहे, पोस्टमन असणार आहे पहा. आणि पोस्टमन यासाठी हे सी चित्र असणार आहे, त्यामुळे त्याचं उत्तर काय असणार आहे पहा, सी लिहिलेलं आहे. आणि कॉलम ए पाहू शकता, कोडे आपण सोडवलेले आहेत. कॉलम बघा, कॉलम ए मध्ये परत काय दिलेलं आहे, सेकंड कोड, आय थ्रो माय नेट into the sea hoping fish will come to me, I work on rivers, lakes and shore, who I am. तर मी काय करतो, तर जाळं जे असतं ते मी समुद्रात टाकतो आणि त्यामुळे काय होतं, तर मासे त्यामध्ये म्हणजे यावे त्या अशी मी आशा करतो. तर मी नद्या, विहिरी, तलाव जे काही असेल ते समुद्रकिनारी काय करतो, तर मी काम करत असतो. तर मी कोण, तर तुम्ही ओळखू शकता, फिशरमॅन म्हणजेच काय असतं, तर
पाहू शकता कोळी. तर इथं चित्र दिलेलं आहे, तर मासं पकडलेलं आणि इथं काय करायला जाळा टाकलेला आहे, मासा कळलेला आहे. तर ह्याचं उत्तर काय असणार आहे? ए असणार आहे. त्यानंतर पहा, इट्स ट्रू अ कॅटरपिलर वन्स वॉज आय मंच्ड ऑन लीव्स. तर इथं पाहू शकता मी एकेकाळी काय होतं, कॅटरपिलर होतं आणि मी काय करत होतो, झाडाची पानं खात होतो. तर कोण? बटरफ्लाय. तर डी केलेला आहे ऑप्शन. त्यानंतर आय एम अ बर्ड बोथ जेंटल अँड फास्ट. मी सौम्य आणि जलद असा पक्षी आहे. तर काय? हमिंग बर्ड. इथं बर्डचं दिलेलं आहे, त्यामुळे इथं बी ऑप्शन येणार आहे. तर खूप सोपा आहे पहा, एकूण 4 मार्क्ससाठी. त्यानंतर पुढचा क्वेश्चन 8 असणार आहे पहा, 4 मार्क्ससाठी. तुम्हाला काही पिक्चर्स दिलेले आहेत ट्रीजचे, जसे की मँगो, जॅमून, बबूल. तर असे 5 टाईप्सचे ट्रीज दिलेले आणि त्यावरचे 4 मार्क्सचे क्वेश्चन्स आहेत. तर मँगो ट्रीजची नंबर तुम्हाला फक्त तिथं पिक्चरमध्ये किती दिलेले आहेत? 4. त्यानंतर मँगो आणि जामूनचे टुगेदर किती दिलेले होणार आहेत? 4 आणि 2 6. त्यानंतर जामून अँड बबूल दीज ट्रीज आर इक्वल इन नंबर. आणि त्यानंतर बघा किती टाईप्सचे ट्रीज दिलेले आहेत गिवन पिक्चरमध्ये, तर 5 टाईप्सचे ट्रीज दिलेले आहे. त्यानंतर पाहू शकता पुढचा प्रश्न असणार आहे क्वेश्चन 9. एकूण 8 मार्क्ससाठी डू ॲज डायरेक्टेड. त्यामधला ए जो प्रश्न आहे पहा, मेक अ मिनिंगफुल मेसेज बाय युझिंग वर्ड्स गिवन इन द ब्रॅकेट. तर तुम्हाला काय करायचं आहे, एक मिनिंगफुल असं मेसेज तयार करायचं आहे पहा, जे ब्रॅकेट्समध्ये शब्द दिले आहेत त्याचा वापर करून. तर इथं पाहू शकता मेसेज काय आहे ते, फक्त तुम्हाला इनकम्प्लीट असे वर्ड्स दिलेले आहेत, हे वर्ड्स तिथं घालायचे आहेत, इथं प्रॉपर मिनिंग असला पाहिजे. तर डिअर नीता, आय एम सॉरी येणार आहे इथं पहा, सॉरी येथील वर्ड्स. प्लीज टॉक टू मी, प्लीज टॉक टू मी. आय एम युअर फ्रेंड, फ्रेंड हा शब्द वापरलेला आहे पहा. फॉर यू मी युअर फ्रेंड. तर तुमचं नाव इथं लिहायचं आहे वैभवी, जे काय असेल ते लिहायचं आहे. त्यानंतर बघा पी देखील 4 मार्क्ससाठी असणार आहे. तुम्हाला काय करायचं आहे, तर एखादा पॅसेज दिला आहे, त्या पॅसेजचे जे इथं मी काय केलेले आहेत, बॉक्सेसमध्ये शब्द दिलेले आहेत, त्या जागी पिक्चर दिलेले आहेत आणि ते रिप्लेस करून तिथं वर्ड्स म्हणजे हे जे दिलेले आहेत ते लिहायचं आहे पहा. आणि मेक अ मिनिंगफुल पॅसेज तयार करायचं आहे. तर ब्रॅकेट्समध्ये काय काय शब्द दिलेले आहेत पहा, टर्टल्स म्हणजे कासव, प्लांट्स म्हणजे ट्री म्हणजेच वनस्पती. त्यानंतर पाहू शकता फिशेस म्हणजे मासे आणि आईज म्हणजे डोळे. 4 मार्क्ससाठी पहा पॅसेज देखील दिलेला आहे, फक्त तुम्हाला तिथं काय करायचं आहे, पिक्चरच्या जागी रिप्लेस विथ वर्ड करायचं आहे. म्हणजेच प्लांट्स असतील, तिथं प्लांट्सचं चित्र दिलेलं आहे, तर तिथं तुम्हाला प्लांट्स हे वर्ड लिहायचं आहे, ते प्लांट्सचं चित्र काढायचं नाही. तर पाहू शकता द सी इज व्हेरी डीप, देर आर मेनी प्लांट्स अँड ॲनिमल्स इन द सी, सम ऑफ देम आर व्हेरी स्मॉल, वी कॅनॉट सी देम विथ अवर आयज, देर आर फिशेस, टर्टल्स अँड मेनी स्ट्रेंज अँड ब्युटिफुल ॲनिमल्स इन द सी. तर खूप सोपं आहे पहा, अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे, इयत्ता 4थीचा इंग्रजीचा पॅटचा पेपर सोडवायचा आहे आणि 40पैकी 40 मार्क्स यामध्ये घेऊन जायचे पहा. मला खूप कमेंट्स आल्या होत्या की 4th स्टँडर्डचा इंग्रजीचा पॅटचा पेपर दाखवा, त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. त्यामुळे जर तुम्हाला आवडल्यास एक लाईक नक्कीच करा आणि भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.